आज तुम्ही जगात कुठेही बुद्धांची मूर्ती पाहता, पण कधी विचार केलाय का बुद्धिझम भारताबाहेर चीन, तिबेट आणि संपूर्ण एशियात कसा पोहोचला? याच प्रश्नाचं उत्तर मिळतं चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये. इसवी सनच्या पहिल्या दुसऱ्या शतकात राजा कनिष्कच्या काळात बुद्धिझम खूप वेगाने पसरत होतं. पण आता प्रश्न फक्त नियमांचा नव्हता. लोक बुद्धांच्या शिकवणीला वेगवेगळ्या प्रकारे समजू लागले होते. म्हणून राजा कनिष्क यांनी काश्मीर येथे चौथी बौद्ध परिषद आयोजित केली. या परिषदेचे नेतृत्व आचार्य वसुमित्र यांनी केले. याच काळात बुद्धिझमचे दोन ट्रेडिशन अधिक स्पष्ट झाले. फर्स्ट हिनयान, बुद्धांच्या मूळ टीचिंग, शिस्त आणि वैयक्तिक निर्वाणावर भर देणारा ट्रेडिशन. यालाच आज आपण थेरवाद म्हणूनही ओळखतो. सेकंड महायान, सर्वांना मुक्तीकडे आणि शांततेच्या मार्गावर घेऊन जाणारा ट्रेडिशन. आणि याच ट्रेडिशनमध्ये बुद्धांच्या प्रतिमा आणि मूर्त्यांना अधिक महत्त्व मिळू लागले. आणि इथेच एक मोठा बदल झाला. बौद्ध ग्रंथांची ऑफिशियल लँग्वेज हळूहळू पालीवरून संस्कृतकडे शिफ्ट झाली. बुद्धिझमचा प्रसार सेंट्रल एशिया, चायना, तिबेट आणि इतर देशांमध्येही होऊ लागला. ही होती फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल. पण यानंतर बुद्ध धम्माचा प्रवास कसा झाला हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.